महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। नमस्कार, मी ॲडव्होकेट पूनम वावरे पाटील। आत्ताच 2026 आणि 27चे नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आलेली आहे। आज आपण जो इथं जमलेलो आहोत ते जिंजोडे पाटील सरांचं, जे आमचे विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ, यांचा वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत। तर सरांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि या त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांनी आम्हाला एक स्वागत समारंभ आमचाही त्यांनी नवनिर्वाचित सदस्य आमचे जे पूर्ण कार्यकारिणी आहे त्याच्यासाठी ठेवलेला होता। सरांचा आणि माझा वैयक्तिक असं खूप जास्त परिचय नाही आहे, पण सर आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत। सरांचा आम्ही मनापासून खूप आदर करतो आणि एक विधिज्ञ म्हणून त्यांनी आम्हाला सत्कार करताना एक आम्हाला पुस्तक दिलं होतं। ते सहज उघडून बघताना मला असं कळालं की सर 1996 ला सचिव म्हणून आमच्या वकील संघामध्ये कार्यरत होते। ज्यावेळेस की माझा जन्म झालेलाही नव्हता त्यावेळेस सचिव म्हणून काम करत होते। तर आम्ही नक्कीच खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि हा सरांचा एक आशीर्वाद म्हणून आम्ही इथून पुढे हे करू। सरांना मी मनापासून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सरांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वर चरणी, अंबा तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते। ॲडव्होकेट सुन्ना साहेबराव कुंटे, बार असोसिएशनची सदस्य आहे। मी सरांबद्दल भरपूर ऐकलेलं आहे तसं, आणि आज माझं भाग्य आहे की सरांचा 74 वाढदिवस झाला आणि आमच्या क्षेत्रामध्ये असे आम्हाला गुरु लाभले, हे आमचं एक भाग्य आहे। आणि आमच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी जसं सांगितलं की सरांचं कर्तृत्व किती मोठं आहे, तर मी अंबाबाईंच्या हीच प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची साथ आम्हाला सदैव भेटे, हीच मोदी नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आले 2026-27 साठी। नानासाहेब जिंजोडे पाटील हे सतत आम्हाला मार्गदर्शन करत असतात। एक आदर्श सिनियर म्हणून ते कोर्टामध्ये नावारूपास आलेले आहेत। त्यांचं सहकार्य नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला लाभत आलेलं आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आम्हाला आमंत्रित करून त्यांनी खूप छान असा अनुभव आम्हाला अविस्मरणीय क्षण इथे उपलब्ध करून दिला। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आमचे जिंजुर्डे पाटील सर हे आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आमच्या संभाजीनगर वकील संघाचे, आणि त्यांना सर्वात प्रथम मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। भगवंत त्यांना आरोग्य देव चांगलं, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी इच्छा देवाजवळ अर्पण करते। आणि मी 2009 पासून छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयात कामाला सुरुवात केली, तेव्हापासून सरांसोबत मी काम करत आहोत। सरांचं जे काम करण्याचं कौशल्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे आहे आणि सर्व ज्युनियर्स महिलांना सुद्धा ते सांभाळून घेत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात। कोणत्या न्यायालयामध्ये किंवा कोणत्या मॅटरमध्ये कसं आपण काम केलं पाहिजे हे सुद्धा ते उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत असतात। अशाच प्रकारे सरांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभो
आणि सरांना मी पुन्हा उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. झिंजुडे पाटील साहेबांचा सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आध्यात्मिक क्षेत्रामधले असल्यामुळं मलाही जय गुरुदेव म्हणायला गर्वाने म्हणता येईल. कारण आध्यात्मिक क्षेत्र हे त्यांच्याशी खूप निगडीत राहिलेलं आहे. महानुभाव पंथाचे ते फार मोठे कार्यकर्ते आणि सेवक आहे. आयुष्यभर त्यांनी सेवा केलेली आहे. 1994-95 आणि 2006-07 आणि 2010-11 या 3 कालावधीमध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून मी बघितलेलं आहे. 1994-95 ला मी वकील नव्हतो, पण कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे, त्यावेळेला बघितलं. नंतर 2010-11 ला मी सहसचिव होतो, त्यावेळेला ते अध्यक्ष होते. या दोन्ही काळामध्ये फरक हा होता, शिस्तप्रिय माणूस असलेला व्यक्ती म्हटलं आणि वकील साहेब म्हटलं तर झिंजुडे पाटील साहेबांचं नाव त्याच्यामध्ये अग्रक्रमाने येतं. त्याचं कारण असं की वकिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करणं हा त्यांचा पहिल्यापासून ध्येय राहिलेला आहे. 2010-2011च्या काळामध्ये ज्यावेळेला मी सहसचिव होतो, पार्किंगची व्यवस्था आज 2026 मध्ये अडचण आम्हाला जाणवतीये, पण त्या काळामध्ये 4 मजली पार्किंगची मागणी ही झिंजुडे पाटील साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही केलेली. म्हणजे त्यावरून त्यांचा दूरदृष्टीपणा दिसून येतो. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत बरीचशी प्रकरणे मी समोरासमोर चालवलेली. ज्युनियरला कसं सांभाळून घ्यायचं आणि त्याला कसं कामाला लावायचं हे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे शिकलेलो आहे. म्हणून त्यांना जे तर त्यांच्या उदंड आयुष्यासाठी भविष्यात त्यांच्याकडून अशी समाजसेवा घडो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. मी ॲडव्होकेट देविदास हराळ, जिल्हा वकील संघ उपाध्यक्ष बोलतोय. आज ॲडव्होकेट नानासाहेब झिंजुडे पाटील यांचा अभिषेक सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. झिंजुडे साहेब हे आमच्या वकील संघातील एक ज्येष्ठ सदस्य आहेत व ज्येष्ठ एक विधिज्ञ आहेत. त्यांनी बरेच काही असे वकील घडवलेले आहेत की जे आज रोजी आपल्या वकील संघामध्ये आहेत, विदर्भामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे व त्यांनी एक आदर्श हा वकील संघात त्यांनी घडवलेला आहे. त्यांची राजकीय असेल, सामाजिक कारकीर्द असेल, या राजकीय व सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांनी बरेच असे काही दिवाणी असेल, फौजदारी खटले असेल, असे त्यांनी फौजदारी खटले असेल, दिवाणी खटले असेल, त्यांनी बरेच असे लढवलेले आहे. व दीनदलित असेल, गोरगरीब असेल, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन त्यांनी बरेच असे काही खटले आहेत. त्यांनी ते खटले गरिबांसाठी व दीनदलितांसाठी जे त्यांनी लढलेले आहे व ते लढून त्यांनी गरिबांसाठी जे त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. व त्यांच्या आज रोजी आज त्यांचे एक ज्येष्ठ सदस्य वकील संघातील असल्या कारणाने जे आहे त्यांनी जवळपास 80 ते 100 ज्युनियर्स त्यांच्या वतीने जे घडवण्यात आलेले आहेत व त्यांचे ज्युनियर हे आज रोजी विविध जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, नांदेड असेल किंवा नगर असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणी त्यांचे वकील ज्युनियर हे काम करीत आहेत. व आज ते अभिमानाने सांगतात की आम्हाला जर घडवलेलं जर असेल तर हे केवळ नानासाहेब झिंजुडे पाटील यांनीच घडवलेले आहे व त्यांनी ते शिकवून दिलेले आहे. जसे अगोदरचे आमचे जे काही जिल्हा वकील संघाचे जे काही अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा महिला उपाध्यक्ष असतील, यांनी सांगितलं की त्यांचं नियोजन आणि शिस्त, जिथे नियोजन असेल तिथे शिस्त असेल तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असेल त्यांनी एक नियोजन करून त्यांनी स्वराज्य घडवलं, त्याप्रमाणे जे आज रोजी जे नानासाहेब झिंजुडे पाटील यांनी जे एक आदर्श हा वकील संघामध्ये निर्माण केलेला आहे व त्याचीच पावती आज रोजी या ठिकाणी बरेच असे जवळपास 1000 ते 1500 वकील मित्र व त्यांचे मित्र व नातेवाईक आपतेष्ट या ठिकाणी जमा झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा त्यांच्या कामाची पोच पावती आहे. मी या ठिकाणी साहेबांना एकच विनंती करतो की आई तुळजाभवानी आपला सुख, समृद्धी, ऐश्वर्य व निरोगी आयुष्य देव व आपलं भावी जीवन हे सुद्धा समाधानात जावं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. व त्यांच्यासाठी एक आपणास एक पंक्ती सांगतो कि काम ऐसा करो जिसमें कोई राज ना हो, काम ऐसा करो जिसमें कोई राज ना हो, घरवाले भी रहे खुश और मालिक नाराज ना हो. याप्रमाणे जे झिंजुडे पाटील साहेबांनी या ठिकाणी त्यांचं कार्य हे गौरवास्पद आहे. मी या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. झिंजुडे पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सरांचा जसा परिचय जो तुम्ही जेव्हा वकील व्यवसायामध्ये पदार्पण केलं त्यावेळेस जे नाव होतं व झिंजुडे पाटील साहेब, तर मला असं वाटायचं की कोण झिंजुडे पाटील साहेब, म्हणून मी ते नाव हे करून त्यांना बघण्यासाठी जे कोर्टामध्ये गेलो, त्यांना बघितलं, त्यांच्या मॅटर मध्ये जे क्रॉस वगैरे ते करत होते त्यावेळेस असं वाटलं बुवा सर जे क्रॉस करतात अशी क्रॉस करायला आपण कधी शिकू, पण आपण त्यांच्या प्रमाणे क्रॉस करणं अजून तर शक्य नाही.
आणि पाटील साहेबांना जे तर मी वाढदिवसाच्या हार्दिक जास्त बोलता येत नाही, परंतु मी आपल्या खूप स्वभावाने ते खूप खूप चांगले आहेत. काही चूक झाली तर समजून सांगतात, दुसरं काही नाही. आपल्याला जे कोणी आलं तर त्यांना लगेच आले पाणी दे घे दे, तसं व्यवस्थित आहे. असलेल्या संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय संतोष मुनिजी शास्त्री, संभाजीनगरचे प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष हरिश्चंद्रजी लगानी साहेब, त्याचप्रमाणे रामराय येथील प्रसिद्ध कीर्तनकार आबाबा नंदू महाराजी पांदाडे, महसूल सेवेत ज्यांनी वेगळी छाप पाडली असे आदरणीय श्री बी डी मस्के साहेब, त्याचप्रमाणे जय बाबाजी संस्थानचे कोपरगाव येथील ज्येष्ठ संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री गोंडे तात्या इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय थाटामाटात हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्वच त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, माझे ज्युनियर्स सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि त्यांच्या या 17व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. ॲडव्होकेट नानासाहेब जिंजुडे पाटील यांचं कार्य फक्त वकिली व्यवसायापुरतं मर्यादित नसून सामाजिक, धार्मिक, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक आगळीवेगळी छाप त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये टाकलेली आहे. मागच्याच वर्षी त्यांच्या व्यावसायिक योगदानाबद्दल, उल्लेखनीय योगदानाबद्दल देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय श्री जस्टिस प्रसन्नजी वराळे साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. याच ठिकाणी आपण सर्वांनी त्यांचा ही उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोठ्या थाटामाटात सोहळा साजरा केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊ.